मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभास्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वरमहाता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आध्यात्मिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक संत परंपरेचा वारसा लाभलेल्या औरंगाबाद उपाख्य संभाजीनगर या जिल्ह्याच्या चरणसान्निध्यात हे धारणखेडा लामणगाव या पवित्र गावी माझ्या जीवनात आज हे पहिलं कीर्तन करण्याचा योगायोग. या स्थानाचे मठाधिपती महंत दत्त शिवस्वरूप श्री नारायणानंद सरस्वती गुरु श्री महंत गणेशानंद सरस्वती तपोनिधी आनंद आखाडा. आज या गुरु शिष्यांच्या धर्मसभेमध्ये कीर्तनाचा हा आज योगायोग. दोन पखावज वादक, संवादिनी वादक, विणेकरी, टाळकरी या परिसरातील उत्तम गवई, या कीर्तन मंडपात उपस्थित संतवृंद, वाद्यवृंद, गानवृंद आणि ब्रह्मवृंद या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वैदिक सनातन परंपरेच्या नेमाप्रमाणे अनुष्ठानपूर्वक माणसाने जीवन जगावं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे हा या गावातील नामयज्ञ आणि नामसप्ताह. इथे ऋत्विजांच्या करवी भव्य दिव्य यज्ञ संपन्न झाला आणि आजच त्याची मंत्रसंहितेच्या द्वारा यजमानांच्या द्वारा पूर्णाहुती संपन्न झाली. स्वामीजी 7 दिवस 8 दिवस एखाद्या गावात थांबणं ही गोष्ट तशी अशक्यप्राय. त्याचं कारण 2019 साली येणाऱ्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये सर्वच आखाड्यांच्या बरोबर तपोनिधी आनंद आखाडा सिंहाचा वाटा नोंदवणार आहे आणि त्याच्या जाणं येणं, मीटिंग घेणं, शासन प्रशासनाबरोबर चर्चा करणं याकरता त्यांना सदैव प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. आनंद आखाड्याबद्दल कुतूहल, कौतुक वाटण्याचं कारण असे, त्या आखाड्याचे सर्वश्रेष्ठ पदाधिकारी पितामह भीष्म विद्वत्वर्य, वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित श्री श्री 1008 श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वतींचं शरीर हे महाराष्ट्रातलं शरीर.
आणि त्यांच्या परंपरेत लाभलेले शिष्योत्तम सुद्धा महाराष्ट्राचं शरीर असल्यामुळं तपोनिधी आनंद आखाडा देशाच्या साधू समाजात आपली मान उंच करून महाराष्ट्राची शान आणि मान वाढवत असेल तर आपल्या सगळ्या भाविकांनी टाळ्याच्या कडकडाटात त्याचं स्वागत करावं, हे आपलं उत्तरदायित्व आहे. आणि त्या परंपरेत श्री स्वामी महाराजांचं शिष्यत्व त्यांना मिळालं. ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय श्री अण्णा हजारे साहेब, परमश्रद्धेय स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर स्वामी श्री शांतिगिरी महाराज अशा दिग्गजांची उपस्थिती उद्या लाभणार आहे असा आल्या आल्या वार्तालाप माझ्या कानावरती पडला. मी आलो तेव्हा त्या कुटियात थांबलो आणि चैतन्य कानिफनाथाचं स्थान, हनुमंतरायाचं मंदिर, महाराजांचं निवासस्थान हे सगळं न्याहाळलं. आणि प्रदक्षिणा सुरू झाल्यावर आमचे गुरुबंधू परमश्रद्धेय स्वामी श्री गणेशानंद सरस्वती महाराजांच्या कुटियात आलो तेव्हा परप्रांतातून आलेले साधुवर्य महंत या ठिकाणी उपस्थित झाले. खऱ्या अर्थाने या गावी चिमुकला भक्तिसुखाचा आनंद देणारा वारकऱ्यांचा, साधू समाजाचा, मातृवर्गाचा, पितृवर्गाचा, ब्रह्मवृंदांचा हा कुंभमेळाच भरला, एवढा आनंद या ठिकाणी प्राप्त होतो. एखाद्या निरागस चिमुकल्या खेड्यात वस्तीवरती एवढा अमाप समाज जमवणं हे सुद्धा सोपं काम नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. सप्ताह करून गावची गावं थकली आहेत, कमिट्या ट्रस्ट शिथिल झाल्यात, गावागावात चर्चेला उधाण येतं. 2-4 वर्ष सप्ताह नावारूपाला येतो, पण कालांतरानं त्या सप्ताहाला ग्लानी येते. हा माझा आतापर्यंतच्या जीवनातला अनुभव आहे. परंतु स्वतःच्या स्थितीत भाऊहिस्सा समर्पित करून आपलं क्षेत्र, आपली जमीन, आपली जागा, आपला 8चा उतारा, 7-12 भगवत चरणारविंदावरती समर्पित करून आखाड्याला जॉईंट होणं आणि धर्माकरता वाहून घेणं हे सुद्धा येणाऱ्या युगात धर्माचं काम करणारी माणसं ईश्वराचा अवतार म्हटलं तर काही वावगं होणार नाही. समर्थ रामदास स्वामींची दासबोधात एक ओवी अशी आहे, धर्मस्थापनेचे नर तेथे ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. शास्त्री हे भगवंताचं वचन जशास तसं अंमलात आणण्याकरता संतांना अवतीर्ण व्हावं लागतं, तळागाळात जावं लागतं, धर्मप्रचाराचं काम करावं लागतं. काकड आरती असेल, हरिपाठ असेल, दिंडी सोहळा असेल, प्रदक्षिणा असेल, ज्ञानेश्वरी गाथेचं अनुष्ठानपूर्वक पारायण असेल, यज्ञ मंडपात वैदिकांच्या द्वारा मंत्रांचा जयघोष असेल, यजमानांच्या द्वारा त्या देवतेचं आवाहन असेल, वा पूर्णहुती करता यजमानाने केलेल्या प्रयत्नाची पराकाष्ठा असेल, याकरता ती भूमी पवित्र, पावन, उदात्त, व्यापक, चिरस्थिर, अखंड, अव्याहत, निरंतर, स्वादिष्ट असावी लागते. आणि या भूमीचं काहीतरी पूर्व प्रारब्ध आहे. मला संकेत असा होतो, मी या भूमीत कधी आलो नाही, पण मला जे वाटतं ते तुमच्यासमोर विशद करतो. म्हणजे इक्वलेंट भद्रा मारुतीच्या तत्सम या मारुतीची ऊर्जा मला जाणवते बुवा. एवढी ऊर्जा मला जाणवते ना. आल्या आल्या चैतन्य कानिफनाथाचं स्थान यांनी प्रयत्न करून निर्माण केलं. या नाथ परंपरा काश्मीरी शैवागमन तत्वज्ञानाचा सारासार विचार केला तर यातच मढी परंपरा आणि मढी परंपरेतनं शैव परंपरेच्या शांकरी आखाडा परंपरेचा उदय. म्हणजे नाथ परंपरा, भगवान आदिनाथ त्याचे सर्वश्रेष्ठ आदिगुरु, त्याच परंपरेत जगातल्या सर्व परंपरा आकृष्ट होतात, परिप्लुत होतात. आणि त्याच परंपरेत आपण विधिवत काषाय वस्त्र धारण करून साधू समाजात समर्पण करून एका जाणत्या महापुरुषाच्या शिष्याला आपला गुरु करून आपलं जीवन कृतकृत्य करून घेतलं. याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो, कारण मीही आनंद परंपरेचा पायी काही उपासक काही सदस्य आहे. विठाला विठ्ठल. परिसरातील महाराज महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्या काला म्हटलं की आदल्या दिवशीच्या कीर्तनकारावरती जिम्मेदारी अशी असते की त्यांनी परमेश्वराकडं मागणी मागणाऱ्या अभंगावरती सखोल चिंतन करावं लागतं.
दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन विलास महाराज या सप्ताहात झाली आहेत आणि सांगतेच्या दिशेनं पाऊलवाट करताना आज माझं हे कीर्तन आहे. मी समन्वयात्मक तुमच्यासमोर चिंतन मांडणार आहे. अभंग ज्यांचा निवडला ते महाराष्ट्र भूषण जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेतील मागणी प्रकरणातील चिंतन मी आजच्या हरिकीर्तनाकरिता निवडलेलं आहे. आणि आजच्या कीर्तनात काही मुद्दे मी तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहे. म्हणजे या अभंगातनं परिवर्तन, पुरोगामित्व आणि सेक्युलरपण कसं तुकोबरायांना अपेक्षित आहे याच्या जाणीवा काही पत्रकार बांधवांना असाव्यात. कुणी ग्रामीण आर्टिकल लिहिणारे किंवा टाचण काढणारे किंवा प्रसिद्धी देणारे असतील तर त्यांनी आपली लेखणी सिद्ध करावी. महाराष्ट्रातल्या संतांचं केवढं मोठं पुरोगामित्व आहे. ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं अशक्य होतं, ज्या काळात स्त्रियांना उंबरठा ओलांडणं अशक्य होतं, ज्या काळात धर्मसत्तेनं निर्णय घेतल्याविना स्त्रीला आत येणं किंवा बाहेर जाणं कठीण होतं, त्याच काळात एका धर्मसत्तेशी तह देऊन आणि पुढे उत्तर कालात समन्वयाची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं स्त्रियांना स्वायत्तता, स्वातंत्र्य देऊन स्त्रियांची सत्ता मजबूत कशी केली असं भावदर्शन करणारं आज चिंतन तुमच्यासमोर मी मांडणार. वेदानं स्त्रियांना कधी डावललं नाही. अल्पज्ञ कीर्तनकार आणि अशास्त्रार्थ चर्चा करणारे काही प्राध्यापक अध्यापक लोक टीका टिप्पणी करताना वेद अतिकृपणू जाहाला या ओवीवरती भर देऊन टीका टिप्पणीची झोड उठवतात. पण नाही श्रुती परोती माऊली या जगा याही ज्ञानोबरायाच्या ओवीचा अभ्यास त्या विद्वानांनी करावा, म्हणजे त्यांचं आणि ऐकणाऱ्या समाजाचंही भलं होऊ शकतं. ही गोष्ट ध्यानात धरण्यासारखी. वेद, श्रुती, स्मृती, उपनिषद आणि पुराण हे सगळे वेदानुमोदित आहेत. वेद काय करतो? वेदा हा सर्व हितार्थाय एक. वेदोखिलो धर्म मूलम. संपूर्ण जगताच्या स्त्रोताचा मूल केंद्र बिंदू वेद आहे. आणि महाराष्ट्रातल्या संतांना वेदाबद्दल अस्मिता आहे. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ही महाराष्ट्रातल्या संतांची भूमिका किती स्वच्छ आणि स्पष्ट आहे. त्याच वेद परंपरेत यज्ञ संस्थेला विशेष महत्त्व आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या सांप्रदायिक मंडळीला या सप्ताहातनं एक दिशा मिळेल की नामयज्ञाबरोबर प्रॅक्टिकली वेदमंत्रांच्या उच्चारासह देवांचं आवाहन आणि स्वाहाकार कसा करावा. महाराष्ट्रातल्या संतांचं एक प्रमाण तुमच्यासमोर मांडतो. महाराष्ट्रातले संत यज्ञाच्या कर्माच्या विरोधात नव्हते. प्रमाण नीट ऐका. करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. हे ज्यांना ठाऊक नाही ते बिनधास्त बोलतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. कळत न कळत अर्थसंगती न कळल्यामुळे ऐकणाऱ्यांच्या लोकांवरती कानावरती विपरीत परिणाम होतो आणि लोक या कर्माच्या विरोधात चर्चा करायला लागतात. नाम यज्ञच आहे. मंत्र संहिता बोलणं आणि स्वाहाकार करणं यज्ञच आहे. शास्त्रात भिन्न भिन्न प्रकारचे यज्ञ प्रतिपादन केलेले आहेत. तसं तर जीवन जगत असताना पंचयज्ञाला फार महत्त्व दिलं. काहीच करता आलं नाही तर निदान चलता चलता मुंगीला साखरेचे 4 कण द्यावेत. भूतयज्ञ करावा. येणाऱ्या कुत्र्याला गाईला घास द्यावा. गंगे समर्पित करावा. एवढं तरी करता आलं पाहिजे. पितृयज्ञ करता आला पाहिजे. वैश्वदेव नित्य करता आला पाहिजे. हे ज्याला करता येत नाही त्याकरता नामयज्ञ जप ही कल्पना महाराष्ट्रातल्या संतांनी तुमच्या माझ्या समोर मांडलेली आहे. हा यज्ञ सदैव करावा. पण यात यज्ञाच्या बरोबरीला वैदिकांच्या मुखातून मंत्र, देवतेचं आवाहन आणि त्याचा स्वाहाकार आणि पूर्णाहुती करून समाजाला प्रसाद द्यावा. मला असं म्हणायचंय की आदिगुरु शंकराचार्यांनी आणि भारतातल्या सगळ्या वैष्णवांनी यज्ञ संस्थेला, वेदाला, उपनिषदाला, शांकरी परंपरेला विशेष शिरोधार्य मानलेला आहे. आणि या परंपरा खंडित होऊ पाहतायत अशा काळात त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आनंद आखाड्याच्या कृपेने आपण करत आहात. याबद्दल मनपूर्वक तुमचं स्वागत. आजच्या अभंगाची दिशा अशी आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. जगद्गुरु तुकाराम महाराजाला काही मागणी मागत असताना त्यांचा डायरेक्ट संबंध देवाशी असताना सुद्धा किंबहुना
तेच देव असताना तुका विष्णू नाही दुजा, हा भाव जर महाराष्ट्रातल्या संतांचा आहे तर देवानं देवाकडे मागत असताना एका स्त्री शक्तीला मध्यस्थी का करावं? तुम्ही ऐकणारे अभ्यासक आहेत असं गृहीत धरून मी तुमच्या समोर सखोल चिंतन मांडतो. वेल एज्युकेशनचे लोक, शिकलेल्या स्त्रिया आणि मुलं मला वाटतं मनपूर्वक हे चिंतन ऐकतील आणि एवढ्या मोठ्या हजारो लोकात 10 लोकाला तरी हे चिंतन आवडल्या विना राहणार नाही अशी माझी मनोवृत्ती आहे. काय स्त्रियांना कशासाठी त्यांनी प्राधान्य द्यावं? वेदात सुद्धा मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. काही शांतीपाठ मी पाहिला, एभ्यो माता मधुमत पिन्वते पय पियुषम देवरदितिर्यद्रिबरा, हा स्त्री शक्तीचा किल्ला सन्मान. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, हा शास्त्रकारांनी स्त्री शक्तीचा किल्ला सन्मान. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीस्तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम, हा स्त्री शक्तीचा केलेला गुणगौरव. पूजा करताना लक्ष्मी रमण गोविंदा, पूजा करताना नमः पार्वती पते हर हर महादेव. भागवत सांगत असताना ऐकणारे आणि सांगणारे जय जय श्री राधे श्याम, आधी राधा नंतर श्याम. जुने लोक पत्रिका लिहिताना आणि पंढरपूरला जाताना कीर्तन सेवा वाहत असताना काय म्हणायचे? ऐका वाक्य, रुक्मिणी रमण पांडुरंग. आधी रुक्मिणीचा उल्लेख करायचे आणि तिचा जो रमण पांडुरंग त्याचं दुसऱ्या क्रमांकाला वर्णन करायचे. रामायण सांगताना आणि ऐकताना सुद्धा सियावर रामचंद्र की जय, शिवरायांचं चरित्र ऐकताना आणि सांगताना सुद्धा आधी मान सन्मान अभिवादन मा जिजाऊंना आणि दुसऱ्या क्रमांकाला राजे शिवजींना आहे. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्या ऐकणाऱ्या लोकांना असल्या पाहिजे. आइये महाराज पधारिये कथा सुनो जिजाऊ कुमार, हे वचन म्हटल्या जातं. म्हणजे स्त्री शक्तीला किती प्राधान्य आहे जरा नेट काय का. मेवाडची मीरा यादी करा, गंगाखेडची जना 2, शूर बंगल्याची बहिणा 3, आपेगावातली मुक्ता 4. या 4 संत स्त्रियांनी आपलं काम यशस्वी केलं आणि महाराष्ट्रातल्या संतांच्या यादीत अग्रगण्य नाव त्यांचं घेण्यात येतं. ही ताकद त्यांची. त्याही काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्री या वेदविदुषा स्त्रिया होत्या. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. मंडन मिश्रांच्या समवेत धर्माची चर्चा करण्याकरता त्यांची धर्मपत्नी उभय भारतीला सुद्धा प्राधान्य होतं आणि एका पीठात तिचं आरोहण करून तिची पूजा आज यंत्राच्या द्वारा करण्यात येते. हे स्त्री शक्तीचं सामर्थ्य, हा स्त्रियांचा अधिकार आहे. म्हणून यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. आजही अभंग म्हणत असताना धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता मधून आधून घेतो म्हणून त्याचं नाव पिता. विनोद माझे मार्मिक ऐकणारे जिवंत राहा आणि कानाचे कान करा म्हणजे तुम्हाला कळेल. विठाला विठाला आरणभिंडीच्या संत सावता महाराजांनी हृदय कमल परागात परमात्मा कोंडला आणि संतांचे कॅबिनेट मीटिंग बैठक झाली आणि त्या धर्मसभेत सन्मानपत्र, लखोटा, मानपत्र, ताम्रपत्र लिहायला सुरुवात झाली. सगळे एकत्र आले. आता धन्यता कोणाला द्यावी? लोक म्हणाले सावता महाराज किती मोठे आहेत, हृदयात परमात्मा कोंडला साठवला. सगळे संत एकत्र आले, संत एकांती बैसले आणि सगळं सिद्धांत शोधिले. सगळे एकत्र आले आणि त्यांनी न्याय निवाडा दिला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्यता जातीये मातेला, धन्यता जातीये पित्याला. जगद्गुरु तुकोबाराय आदी सगळ्या संतांचा विचार केला तर आई वडिलालाच त्यांनी प्राधान्य दिलेलंय. ज्ञानोबाराय समाधीला जाताना देव रडू लागले. विचारलं सगळ्यांनी, रुक्मिणीने विचारलं देवा तुम्हाला रडायला काय झालं? धन्य धन्य तयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. प्राधान्य रुक्मिणी मातेला दिलं. म्हणून तुम्हाला मी प्राधान्याने सांगतो की असा पुत्र या गावात एक मुलगा जन्माला यावा, यती व्हावा. धन्यता त्यांना मुळीच नाही, धन्यता त्यांच्या आई वडिलांना आहे. ते पाया पडण्यास योग्य आहेत, पवित्र आहेत, देखणेत. त्या मातेला मी कोटी कोटी अभिवादन या ठिकाणी करतो. संन्यास धर्म स्वीकारल्यावर त्याने देवाच्याही पाया पडायचं नाही, हा त्यांचा अधिकार आहे. संन्यास धर्म स्वीकारल्यावर भावाच्याही पाया पडायचं नाही, हा त्यांचा अधिकार आहे. संन्यास धर्म स्वीकारल्यावर त्यांनी बापाच्याही पाया पडायचं नाही, हा त्यांचा अधिकार आहे.
पण संन्यास धर्म स्वीकारल्यावर जन्म देणारी आई जर समोर आली तर त्यांनी त्या पुत्राने किती मोठा झाला जगाच्या पाठीवर, तर आईला शिरसाष्टांग 4दा नमस्कार करावा एवढा अधिकार त्या स्त्री शक्तीचा. केवढा अधिकार आहे. रामकृष्ण परमहंसांनी शारदा मातेला माता या पदानं अलंकृत केलं. केवढी ताकद आहे. आदिगुरु शंकराचार्य जागतिक लेवलच्या अद्वैत वेदांतातल्या सिद्धांतातले परिपक्व आचार्य, पण ते सुद्धा निर्वाण षटक लिहिताना आणि दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र लिहिताना काय म्हणतायत? न मंत्रम नो यंत्रम तदपिच न जाने स्तुती कथा. हे भगवती, मला यंत्र कळत नाही, तंत्र कळत नाहीत, मंत्र कळत नाहीत, मला एक कळतं, तू माझी श्रेष्ठ माता आहेस आणि मी अपराधी पुत्र आहे. म्हणजे जागतिक लेवलचा एक विचार बनतं, स्वतःला अपराधी मानतो आणि आईला श्रेष्ठत्व प्रतिपादन करतो. अजून आई या पदाचा, स्त्री या पदाचा गुणगौरव माझ्या कीर्तनात मी वेगळा तरी तुमच्या समोर काय करू, कल्पना करा तुम्ही. मुलगा रडायला लागला आणि दुःखी झाला. दृष्टांत ऐका, आजच्या कीर्तनातला हा पहिला दृष्टांत. पहिली गोष्ट, निवडणूक झाली सरपंच पदाची. गावात सगळ्या मीडियाचे कॅमेरे हजर होते, पत्रकार लेखणी घेऊन तयार होते, काही लोक व्हिडिओ क्लिप करत होते. गुलाल गावात पूर्ण पडलेला होता, फुलं वाहिलेले होते आणि निवडून आलेल्या सभापतीच्या गळ्यात लोकांनी सत्कारा करता हार माळा घातल्या होत्या. आणि तो सभापती बैठकीत बसला आणि मग निरोप समारंभाची कृतज्ञतेची सभा पूर्ण होत असताना स्टेजवरती त्या सभापतीचं एकुलतं एक पोरगं आलं आणि माईकवर सभापती लोकांना बोलत असताना, आभार मानत असताना पोरगं म्हणालं, बाबा मला कंपास नाही आहे, मॅडम मला शाळेत मारतात. सभापती पदावर निवडून गेलेल्या व्यक्तीला अपमान वाटला. एवढे लोक मीडियावाले माझ्या समोर असताना पोरानं 50 रुपयाच्या कंपाससाठी माझी इज्जत घालवली. त्याने स्टेजवर काडकीने पोराच्या तोंडात मारली. पोरगं रडत रडत स्टेजहून घरी गेलं, आईच्या पदराला धरलं आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱ्या आईजवळ ते मुळू रडू लागलं. दीर्घ श्वास टाकू लागलं, स्पुंदून रडू लागलं. आईने विचारलं, बेटा बाळा तुला रडायला झालं काय? डोळ्यातून पाणी निघतंय तुझ्या? कुणी मारलं का? कुणी रागवलं का? वर्गात पोरं काही बोलले का? शिक्षकांनी मारलं का? शिक्षिका काही बोलली का? आई काही नाही झालं, कंपास नव्हता म्हणून बाबांना मी सांगायला गेलो तर त्या सभेत बाबांनी माझ्या तोंडात मारली. मग आई म्हणाली, बाळा इथून पुढं तुला काही लागलं तर मला मागत जा, त्यांनी तुला द्यावं. असं आता त्यांच्याकडं काय शिल्लक राहिलेलं आहे? हे ज्यांना कळलं नाही ते उद्या जेवायला या, उद्या जेवून जा. विठाला संत, नेता आणि सामाजिक कार्यकर्ता लोकाकरता जेव्हा झटत असतो तेव्हा घराशी त्याचा संबंध शिल्लक राहत नसतो. ती लोक प्रॉपर्टी होत असते, समाजाची प्रॉपर्टी होत असते. बाळा त्यांच्याकडे काय मागतोस? काही लागलं तर मला सांगत जा. सभा झाली, घरी आले, तिने ताटात औक्षणाकरता निरांजन घेतली, ओवाळलं, कुंकू लावलं, हातात साखर दिली, त्याने पण ती खाल्ली आणि पलंगावर निवांत बसले असताना मागलच्या लेकराला कोणाला शांत करता आलं तर प्रयत्न करा. बाळा हे तुझे बाबा सभापती झालेत, माझं मन भरून यायला लागले. अशा वेळेला मंडप शांत असला पाहिजे. विचार निर्माण करायला वक्त्याला तासन तास प्रयत्न करावा लागतो. घर बांधायला 6 महिने लागतात, पण JCBनं पाडायला 2 दिवस लागत नाहीत. विठाला पलंगावर निवांत बसले असताना तिने विचारलं, का हो हे तुमचं पोरग आहे? हो. असं काय बोलतीस? पोरगच आहे ना. मी तुमची धर्मपत्नी? हो. असं काय बोलतीस? अगं अर्धांगिनी आहेस तू. मग एवढं चांगलं गोड बोलतात. लेकरू स्टेजवर आलं, तुमचे सत्कार, सभा, समाज, पद पदव्या या गडबडीत लेकराच्या तोंडात तुम्ही मारली, तुम्हाला अपमान वाटला? काही वाटतं का हो तुम्हाला? तेव्हा नवऱ्याचं बायकोला वचन आहे, जे लागन ना बाळाला ते तुम्हाला सांगत जा, मी काहीच कमी पडू देणार नाही, हे माझं वचन आहे. हे कुणी ऐकलं? आता लेकराने ऐकलं. तुम्ही जागेत ना सगळेजण? हे लेकराने ऐकलं. हे कुणी ऐकलं? लेकराने ऐकलं की आपले वडील आपल्या आईला म्हणाले, जे लागन ते तू मला सांगत जा,
तुला ते मी पुरवील. लेकराच्या लक्षात आलं, माझ्या बापाला माझ्यापेक्षा माझ्या आईनं पटवून दिलेलं जास्त कळतं. हे कळतं ना तुम्हाला? काय झालंय, कीर्तनकारांना गचाळपणा ऐकायची सवय लागल्यामुळं ऐकणाऱ्यांचे कान नीट राहिले नाहीत. विठाला लेकराच्या पक्का लक्षात आलं काय, की माझ्यापेक्षा माझ्या बापाला माझ्या आईची भाषा नीट नेटकी कळती. जगद्गुरु तुकोबारायाच्या लक्षात हेच आलं, माझा हे भोळा बाप आणि घेतो ताप हरवणी. विठ्ठल बाप आहे, कृष्ण बाप आहे, राम बाप आहे, शिव बाप आहे. बापाला लेकराची भाषा लवकर कळत नाही, आईची भाषा कळते, त्याच्या बायकोची भाषा त्याला कळते. म्हणून महाराष्ट्रातले संत काकड आरती करत असताना पहाटच्या प्रसंगाला कोणाची प्रार्थना करतायत? पाय लक्ष्मीचे हाती म्हणा, ब्रह्मांडाच्या नायकाचे पाय तिच्या हातात, तुमच्या काय हातात? नॅपकिन, दस्ती, रुमाल, टोपी, डायरी, पेन, मोबाईल, बिड्याचा कट्टा. आपल्या हातात काय? सूर्यछाप, गायछाप आणि तंबाखू, एवढंच आपल्या हातात. हातात सगळं त्यांच्याच आहे. राष्ट्रपती तीच, सभापती तीच, ACP तीच, DCP तीच, कमिशनर तीच. केरळची पोरगी महाराष्ट्रात कोण्यातरी जिल्ह्याला कलेक्टर येते आणि महाराष्ट्रातलं आपलं मराठी पोरग म्हणते, मॅडम चहा न काय. गुटके कोण तोंड सडले आपले. पुरी शिकायला लागल्या, वैमानिक व्हायला लागल्या, कलेक्टर व्हायला लागल्या, त्या तिन्ही दलात प्रमुख पदाधिकारी व्हायला लागल्या, शिक्षिका व्हायला लागल्या. पोरांचं काय? आपल्या हातात काय? आता दृष्टांत देतो, दुसरा दृष्टांत, म्हणजे यांना सगळ्याला ते स्वच्छ कळेल. सायकलला चाकं किती? सायकल 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 विसरलात का तुम्ही? कारण मोटरसायकल निघाल्या, 4 चाकी निघाल्या, लोक श्रीमंत झाले, कमी काळात जास्त पैसा आला, डेव्हलपमेंट व्हायला लागली, भाव वाढले, लोक करते धरते झाले. सायकलला चाकं किती? हे जवळचे तरी बोला, टावर खाली रेंज नाही असं होऊ नये. सायकलला चाकं किती आहे? चैन कोणत्या चाकाला आहे? फिरवेल नवं, मागे नवा चक्का, नवे टायर, नवे ट्यूब. पुढच्या चाकाची एवढी अवस्था आहे, आऊट झालंय, तारा तुटल्या, गॅटर बाहेर आले, खडी बघत नाही, नदी पाहत नाही, गतिरोधक बघत नाही, चाललं ते बिचारं. मी त्याला विचारलं पत्रकारासारखं, बेटा एवढ्या गडबडीनं एवढा त्रास घेत का निघाला? तो म्हणला, मी तरी काय करू, मागून धाटताय. लग्नात नवरी पुढे का नवरा पुढे? का लग्न होत नाही तिकडे? आणि नवरा नवरदेव पुढे, नवरा दोन्ही एकच आहे ते. विठाला विठाला. किरण शास्त्री वामन पंडितांचा मराठी श्लोक आहे. हरिकीर्तनात लोक म्हणायचे, छान आहे.
कळणार आलाय अभ्यासकांना आहे. मराठी ज्यांना बऱ्यापैकी उमगती त्यांना अर्थ कळेल. संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको. काही चांगले चांगले लोक आहेत ऐकणारे, त्यांना कळतंय. आणि ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती लख प्रकाश नसल्यामुळं त्यांचे भाव मला कळत नाहीत. ते झोपलेत का रडतात का हसतात हे कळत नाही. 4-5 लोकांचे चेहरे स्वच्छ आणि स्पष्ट दिसत आहेत. मधल्या काळात अंधार असल्यामुळं आपलंच ते काश्मीर पण विभागणी झाल्यामुळं आता जुळवतं येत नाही. स्वर्गीय गांधींची कृपा. विठ्ठल विठ्ठल. वल्लभ शब्दाचा अर्थ मालक, यजमान, पती, भ्रातार. लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा. लक्ष्मीला प्राधान्य दिलं. अहो हे वेदमंत्रांचं ट्रान्सलेशन आहे. लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम. गायत्री विद्महे विष्णू पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. याच मंत्रांचा अर्थ आहे गायत्रीचा. पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा. जगत सगळं अनाथ आहे आणि परमात्मा नाथ आहे. जीव अल्पज्ञ आणि परमात्मा सर्वज्ञ. म्हणजे वेदांत फिलॉसॉफी पण झाली, विषय संगती पण झाली. अभंगाचं तोंड स्पष्ट आणि स्वच्छ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा. काही ठिकाणी स्त्रिया पुरुषांचा आदर करणाऱ्यात, काही ठिकाणी पुरुष स्त्रियांचा आदर करणार आहे. किती वेळेला तो दृष्टांत सांगू, पण नाविलाजान लोकाला कळावं म्हणून पुन्हा पुन्हा त्या विषयाला पुनरावृत्ती दोष पत्करावा लागतो वक्त्यांना. कीर्तन झाल्यावर एके ठिकाणी मला चहा करता बोलवलं. मी म्हणालो त्यांना मी चहा घेत नाही, देता आलं तर दूध द्या. दुधाकरता मी गेलो. तो बिचारा कीर्तनाकरता आला होता. ती बिचारी घरात टी व्ही पाहत पाहत चॅनलला निवांत पडलेली होती. कळतीन तुम्हाला मराठी भाषा. ती बिचारी निवांत पडलेली होती. केस वगैरे सुटलेले होते. आणि ती जेव्हा उभा राहिली तेव्हा तिच्या अंगात ती विण्याची खोळ होती. विण्याची खोळ कळती ना. सगळे अभ्यासकच लोक आहेत, तुम्ही जाणकारच आहेत. कळलं का. तिचे केस सुटले होते आणि घरात तिच्या नवऱ्याने बटन टाकल्यावर माझं लक्ष सुरुवातीला तिच्या पायाकडे गेलं. आज अमावास्या तर नाही ना. थोड्या लोकांना कळते, बाकी निवांत आहेत बिचारे. आणि सगळ्यांना तरी ऐकण्याचा त्रास का घ्यावा. विठ्ठल आणि त्याची इच्छा की कीर्तनकाराला दूध करावं आणि पाजावं. तो म्हणाला, ऐकतेस का, बाबांना दूध करणं. ती म्हणे मला इतकं टेन्शन आलंय ना, सिरियल पाहिली इतकं डोकं दुखतंय, तू कर आणि मला पण दे, मला कंटाळा आलाय. हे त्याच्या बायकोचं त्याला उत्तर आहे. आता नवरा बायकोची अशी चर्चा असल्यावर पाहुण्यांनी काय करावं. मी एक मधला मार्ग काढला. सुट्टे 20 रुपये दे, मी रस्त्याने पितो, तू त्रास घेऊ नको. सुट्टे 20 दे, मी रस्त्याने पितो, तू त्रास घेऊ नको. घरात ज्याचं चलतंय तेच आम्हाला बोलवत जा, विनाकारण त्रास घेत जाऊ नका. या उलट कधी कधी धर्मपत्नी खूप चांगली असते. देव धर्म तुळशी अर्चन पूजा नैवेद्य कुलधर्म कुलाचार त्याच बिचाऱ्या करतात. रांगोळ्या त्याच काढतात. संतांच्या सेवेला त्याच जातात. रामायणाला भागवताला गर्दी त्यांचीच आहे. बरोबर आहे की नाही. डोक्यावर तुळशी त्याच घेणार, हंडे त्याच घेणार, दिंडीत प्रदक्षिणाला एका वस्त्रात त्याच येणार, देवाची पूजा त्याच करणार. हे आपले संडे सगळे. आंघोळ होऊन कपाळाला बाथरूममध्येच कुंकू गंध लावून, स्नान झाल्यावर दाढी कटिंग करून स्टँडवर जाऊन दुसऱ्याच्या पेपर मधलं पान मान घालून वाचणाऱ्या जाती राष्ट्रपती चर्चा करतात. राष्ट्रपती बदलायला पाहिजे. मी त्याला भेटलो, तू नुसता पती झाला, तुला ठिगळे लागले, राष्ट्रपतीच तुला काय करायचं. कशाला त्रास घ्यायला लागला असतो. श्रद्धेनं कीर्तन प्रवचन भागवत झाल्यावर पाया पडून रुपये 2 रुपये ठेवणाऱ्या मावल्या सगळ्या जणी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. एवढं आपण कौतुक केल्यावर बिचाऱ्या जाताना तसं जाणार नाहीत अशी माझी भावना आहे. फक्त कीर्तन झाल्यावर तुमच्याच द्वारा एखादी खुर्ची मला इथे टाका, तुमचं काही हे काही, म्हणजे माझं टार्गेट पूर्ण होईल. आपली काही आसक्ती का, अमुक द्या, जे मिळेल त्यात समाधान मानायचंय. कीर्तनकारांनी जास्त मागू नये, लोकांनी कमी देऊ नये, मधला मार्ग उत्तम निघावा. हा मधला मार्ग कसा छान वाटला तुम्हाला.
मी जीवनात कधी कुणाला कीर्तनाचं एवढं द्या कधी म्हणाल, लोक प्रेमानेच 21-15 देतात, आपण कधी कुणाला बोललो नाही म्हणा. उगी नारायण स्वामी महाराज केला इशारा जाता जाता. आपली माती आपली माणसं या सदराखाली. आपली माती आपली माणसं शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या हातानं आपल्या माणसाला आपण मातीत घालू नये याकरता देणं चांगलं असतं. तुम्ही कदाचित माझ्या मठावर आलात तर मी सुद्धा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. पण माझ्या कार्यक्रमाचा कधी सोहळा मठावर नसतोच मुळात, त्यामुळे योग येणार नाही. कारण दुसऱ्याचा मठ तो माझा मठ मी का समजतो? ज्ञानोबरायाचे वचन मला आवडले, हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहाला. ह्या पूजाच करतात, तुळशीला पाणी याच घालतात, नैवेद्य याच करतात, पाया पडून रुपये याच ठेवतात. आपले एवढे काही बेकार आहेत, पाया पडताना रुपये टाकतील आणि 5चा ठोकळा उचलतील, कुंडली कवरधारी. त्यामुळे मातृवर्गाला धन्यता दिली पाहिजे. आता मला वाटतं कबीरांचा दोहा आहे, नारी नारी मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. ही स्त्री शक्तीची ताकद लक्षात असलं पाहिजे. ह्या जाणीवा स्त्री शक्तीच्या. म्हणून तुकोबरायांनी साग्र विचार केला, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. पद्म शब्दाचा अर्थ कमल. कमलाच्या पाकळी सारख्या कोवळ्या ज्याच्या पदकमलाच्या रचना आहेत, म्हणून त्याला पद्मनाभ म्हणण्याची पद्धती आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. म्हणून अभंगाचं पहिलं चरण म्हणा, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ टाळकऱ्यांना धन्यवाद. 8:15 वाजलेत. वेळ आपला कमी. कमी काळात कामं खूप करायचे. सत्ता भोगताना किती काळात किती काम करावं हे सगळ्यांना कळलं पाहिजे. काळ कमी राहिला आहे, कामं खूप आहेत. कळते ना तुम्हाला सगळ्याला हे? अरे जागेत का तुम्ही? काळ कमी राहिला आहे, कामं खूप शिल्लक आहेत. त्यामुळे मला माझी कीर्तनाची सत्ता भोगताना 8:15 वाजलेत. 1 तास उरला खटवांग रायासी आणि अर्धा तास उरला अमृत रायासी. त्यामुळे कमी काळात मला खूप आनंद द्यायचा आहे आणि घ्यायचा आहे. एका अभंगाच्या चरणापर्यंत आपण आलोत. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. आता दुसरं चरण आहे, सुख वसे तुझे पायी. चला चला आपल्याला चर्चा करायची. पीटी मास्तर, तुमचं नाव काय? थोडं मोठ्याने बोला, मला कानाचा प्रॉब्लेम आहे. मधुकर पवार. सगळं गावच पवारांचं वाटतंय. हा योगायोगाचा. आज मनोहर जोशी आणि पवार एकत्र, महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका वाक्याकरता मी तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे. उभ्या महाराष्ट्राला आपल्या विद्वत्तेनं हृदयात ज्यांनी घर केलं
ते वैकुंठवासी वाचस्पती जगन्नाथ महाराज पवारांची जन्मभूमी. त्या माणसाने मला अभिप्रायाचं एक पत्र दिलेलं आहे, मी ते अजून माझ्या फाईलला सांभाळून ठेवलं आहे. त्यांचं वाक्य असं आहे, आपणास ऐकत असताना आम्हास उपकृत झाल्याचा आनंद प्राप्त होतो. पत्राचा आशय सांगतो. आपलं वाक्चातुर्य, सैद्धांतिक विचारधारा आणि उत्तम दृष्टांत, स्वर ताल लय अभियुक्त कीर्तनानं हृदयाचा ठाव घेतला जातो. आपला जस पवार. हे पत्र आहे माझ्याकडे स्वतः. केवढा मोठा माणूस महाराष्ट्राला या पवित्र भूमीने दिला आणि त्याच कुळानंतर पुन्हा हे एक रत्न तुम्ही संप्रदायाला आणि संतांना दिलं. तुम्हाला मी धन्यवाद देतो. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. सर काय नाव आपलं, मला ऐकू नाही आलं. मधुकाका पवार. मी तुमच्याशी चर्चा करताना तुम्ही माझ्यावर रागवणार तर नाहीत ना? तसं वय तुमचं अजून कमी वाटतंय. मी माणूस बदलतोय थोडासा. काका तुमचं वय किती आहे? थोडं मोठ्याने बोला काका. तरी अजून कमीच आहे. मला जरा 70च्या दरम्यानचा माणूस पाहिजे. माणसं हे जरा मला हे बाबांचे कोणी आहेत का? शिष्य. मग प्रेमाने चर्चा करू शकतो ना? बाबा बाबा जरा इथे समोर या पुढे. बाबा या पुढे. बाबांना ऐकू येतं ना पण मी बोललेलं? बाबा माझा आवाज तुम्हाला कनेक्ट होतोय ना? हॅलो हॅलो. मी आयबीन मधलं बोलतोय. मी तुमच्याशी चर्चा करतोय. एबीपी माझातनं बोलतोय. TV9 मधलं. बाबा तुमचं नाव काय? सोपान काका नाव आहे. सोपान काका म्हणलं तर काही हरकत नाही ना? मी तुम्हाला हिस्सा मागणार नाही पुतण्याहून. सोपान काका. सोपान काका वय किती तुमचं? काका मोठ्याने बोला. 70 वय. मला योग्य वयातला माणूस भेटला. सोपान काका, कथा कीर्तन गुरु शिष्य साधू यज्ञ यात तुम्हाला आनंद वाटला का प्रपंचात आनंद वाटला? काका काय काका काका काय म्हणणं आहे तुमचं? जरा तुमची मुलाखत लोकांना. याच्यात आनंद वाटला. कशात आनंद वाटला? साधू संतांमध्ये. करेक्ट. वा वा. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या जीवनाची फलश्रुती. त्यांनी कशात आनंद व्यक्त केलाय? टाळ्या वाजवा. कशात आनंद व्यक्त केलाय? तुम्ही विरोधीत का? टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. धन्यवाद. मी काकांचं आपल्या या यज्ञमंडपातल्या कीर्तन मंडपातल्या स्टुडिओतनं मनापासून स्वागत करतो. काका मुलाखतीला माझ्या बरोबर आहेत. काकाशी मला पुढे चर्चा करायची. या ब्रेकनंतर आपण पुन्हा त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. काका तुम्ही सांगितलं संसारात मला आनंद वाटत नाही, कथा कीर्तनात आनंद वाटतो. हे कीर्तन हा यज्ञ झाल्यावर पुन्हा तुम्ही घरी जाणार आहेत का? काय नेमकं म्हणजे तुमचं? काका हसलेत. त्यांना फसल्यासारखं वाटायला लागले. कल्पना करा माझ्याकडे एखादं चॅनल असतं तर मी सुंदरपैकी एक चॅनल चालवलं असतं की नाही? कल्पना करा तुम्ही. मी वकील असतो तर कित्येकांच्या केस जिंकून दिल्या असत्या. पण देवाने मला ही वकिली दिली. आजही काही कमी नाही. लक्षात धरा तुम्ही. आजही काही कमी नाही. देवाच्या घरचा वकील आहे. विषय माझा मिटला. संसारात दुःखच आहे पण प्रत्येकाला पुन्हा त्यात जावं वाटतं. काका मी याकरता दृष्टांत देणार आहे. आता समोरच्या लोकांशी संवाद साधणार आहे. माझी एक प्रीमियर पद्मिनी नावाची गाडी होती. तिचा हँडगिअर अडकला. ती खराब झाली म्हणून मला जांभरखेड्याला यायचं होतं कीर्तनाकरता. गाडी खराब झाली. एका ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून मी निघालो. रस्त्यात तिलाही प्रॉब्लेम झाला म्हणून हात दाखवला आणि एका एसटीत बसलो. 3 सीटाचं बाक रिकामं होतं. मला प्रवासानं डुलकी लागली. एक दारू प्यालीला माझ्या शेजारी आला आणि त्याने माझ्या डोक्यातल्या केसात हात फिरवला आणि तो मला म्हणायचा, सीमा काही तुला त्रास तर नाही ना? ही त्याच्या वागण्याची केवढी मोठी परिसीमा. सीमा काही त्रास तर नाही ना? केसामुळं त्याला मी कदाचित लेडीज स्त्री वाटलो असेल. मी त्याचा हात हळूच काढला आणि माझ्या दाढीत लावला. तेव्हा मला लांबलच दाढी असायची. जरा नेटवर जुने कीर्तन माझे तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी हात काढला आणि माझ्या दाढीत लावला आणि तो पुन्हा काय म्हणतो, सीमा एवढं वय झालं तुला दाढी आली? मी त्याला ढकलवलं. त्याचा सुगंध माझ्या नाकापर्यंत येत होता. तरी तो मला म्हणायचा, कसं काय वाटतंय? म्हणलं नंबर 1. असा सेंट जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे नाही. मध्ये मातले ते नागवेची नाचे अनुचित वाचे बडबडी तुकोबरायांचा पिनारावरती हा अभंग आहे. कळलं का? पुन्हा मला डुलकी लागली आणि त्यांनी झोपीतच माझ्या मांडीला खाजवलं. ऐकताय ना तुम्ही? मांडीला खाजवलं. त्याचे तसे जनावरासारखे वाढलेले नख होते आणि मला तीक्ष्ण नख लागला आणि ब्लडिंग रक्त निघालं. धोतर लाल झाल्यावर मला शंका आली, आपल्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम नाही, अचानक कसं झालं? तर तो पुन्हा खाजवत होता. मी त्याच्या हाताला धरलं. जरा माझ्या तारुण्यात मला रग होती. मी त्याच्या श्रीमुखात मारत असताना
त्यांनी माझा हात धरला, तो मारायचं नाही. काय काय चूक झाली? मला माझी मांडी का खाजवली? तो काय मला म्हणतो माहिती का, ही तुमची का? म्हणलं हो. माझी कुठे गेली? मला माहिती का? दृष्टांत संपला रे माझ्या बाबांनो. म्हणजे दारू पिणाराला नसलेली मांडी त्याची भासते, तसं विषयरूपी मदिरा प्यालेल्या प्रापंचिक जीवाला संसारात नसलेलं सुख भासायला लागतं. पण खरं सुख तुकोबराय म्हणाले, तुझ्या चरणाजवळ अभंगाचं सुखवासे तुझे पाय, सुखवासे तुझे पाय, सुखवासे तुझे पाय, सुखवासे तुझे पाय, आतापर्यंत नजर माझी गेली नव्हती. मी चोपदाराकडे पाहून फार प्रसन्न झालो. कीर्तनात आपल्या आखाड्यात अशाच काठ्यांचे ताकदीचे माणसं असले पाहिजेत. आक्रमण झालं, कुणी विरोधी आला, त्याला धर्म नाही आवडला, ते आपल्याला मारायला लागले, तर याने चोप द्यावा याकरता चोपदार ही व्यवस्था आहे. कधी कधी ताजमहलला आणि संसदेवरती हल्ले का झाले, संरक्षण दल काय करत होतं हा प्रश्न निर्माण होतो. पण आमचं संरक्षण दल चांगलं आहे. काही सप्ताहात चोपदार एवढे थकलेले असतात की कीर्तनकारालाच फेटा बांधल्यावर त्याच्या हाताला धरून मंडपात त्याला आणावं लागतं. हे बलदंड ताकदीचे पाहिले. शिवरायाच्या काळात एखादा मावळा असावा असा हा बलदंड माणूस दिसतो. चांगला माणूस आहे, मला आवडलेला आहे. आणि त्यांच्याकडे पाहून अजून मला वाली सुग्रीवासारखी आठवण यायला लागली. असं त्यांचं स्वरूप आहे. धिपाड शरीर आहे. काही वयस्कर माणसं आहेत. सगळ्यांचं प्रेम उत्तम आहे. कीर्तनाचा वेळ आपला होत आला आहे. कदाचित आता 8:30 वाजत आले असतील. 7 ते 9 आपली वेळ आहे. आधी कीर्तन करणं या काळात परवडणारं नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर बसलेले आहात, पहाटे 3ला उठलेले आहात, अनुष्ठानं केलेत, पूजन केलेत, यज्ञाला बसलात, पूर्णाहुतीला बसलात, प्रदक्षिणा मारली, हरिपाठ केला आहे. त्यामुळे तुम्हाला सारखं तास न तास बसवणं हे काही उचित नाही. शेवटी या 8 प्रहारा माजारी मोठं केली मुशभरी, थोडंसं परमेश्वराला द्यावं. ते चांगलं असावं, बरं असावं. स्वयंपाक केल्यावर आपण जे जे उत्तम केलं त्याचा भोग, त्याचा नैवेद्य देवाला द्यावा. तसं जीवन जगत असताना आपलं आयुष्य देवाला थोडंसं द्यावं. हा आपला क्रम आहे. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई या चरणाला एक सूत्र श्लोक आणि एक सूत्र ओवी तुमच्या समोर मांडणार आहे आणि कीर्तन संपवणार आहे. उपनिषद काढा, त्यातला एक मंत्र सांगतो. एको वशी सर्व भूतांतरात्मा
एकम रूपम बहुधा यक करोति तमात्मस्तम एनु पश्चंती धीराः तेषां सुखम शाश्वतम नैतरेषाम. अर्थ सांगतो, हृदयकमल परागात व्यापक असलेल्या परमेश्वराला जो जाणतो त्याला सुली व निरावय सुख प्राप्त होतं, अन्यांना ते प्राप्त होत नाही. आता ज्ञानोबरायाची 4थ्या अध्यायातली ओवी सांगतो. एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारीखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. पावसाळ्यात कडकड कडकड वीज चमकते. चमकलेला विजेचा प्रकाश कायम पडला असता तर जनरेटर, इन्व्हर्टर, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ट्यूब लावण्याची गरज लागली नसती. तो प्रकाश येतो आणि जातो. तसं विषयाचं सुख तुमच्या माझ्या जीवनात येतं आणि जातं. विषयाचे सुख येथ वाटे गोड, पुढे आहे अवघड यमदंडवा. त्याच्या नादी न लागता विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. या अवस्थेवर तुमचं माझं जीवन यावं, याकरता परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. ज्या ठिकाणी सुख वस्ती करतं त्या ठिकाणी देवा तुम्ही मला ठेवा, असं तुकोबारायांचं वचन आहे. जाता जाता शंका अशी, न मागणारे तुकाराम महाराज आज मातेच्या द्वारा, लक्ष्मीच्या द्वारा, ब्रह्मांडाच्या नायकाकडं का मागतात? त्याचं कारण आहे, त्यांचं भरभरून आलेलं आहे. सुख ओसंडून वाहतंय, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. पण त्यांच्या निमित्ताने जगाला ते सुख मिळावं याकरता ते मागत आहेत. गीता देवी अर्जुना करता वत्साचेनी ओरसे, पण योग असा त्याच्या निमित्तानं तुम्हाला मला गीता ज्ञानदेवीचा फायदा झाला. आत्तर कानात ठेवून कुणी प्रवास करत असेल तर जवळच्या माणसाला सहजच त्याचा वास येतो, फायदा होतो. तसंच तुकोबाराय म्हणाले, मी मागणी मागत असताना माझ्याकरता वैयक्तिक मागत नाही, यात जगाचं कल्याण व्हावं हा माझा हेतू आहे. देव घ्या घ्या म्हणाले, तुकोबाराय नको नको म्हणाले आणि फारच देव अट्टहासाला आले. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, काही मागा हेच देगा पांडुरंगा. काय काय हेची दान देगा देवा, मागणे ते क तुझं प्रती आहे बर का, दुसरं काही नको देवा. संतांचा संग, भगवत चिंतन आणि ईश्वराची सेवा, या 3 गोष्टीशिवाय आम्हाला काही नको. सुखवसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. माझी माझी तुमच्याकडनं बाकी काय असणार आहे? माझी अल्प ही वासना, 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 माझी तू तो उदाराचा उदारा
शिवरंजनी किंवा पुर्याधानाश्री किंवा भैरवी असे कोमल स्वर हृदयाला घर करणारे जर छेडले वाजवले तर एक कथा मला 2 मिनिटात तुमच्या समोर सांगायची आहे. कथा सगळ्यांच्याच पाठातली आहे. कथा सगळ्यांच्याच पाठातली. तुम्ही वाजवा, मी सांगत राहतो. आ हे वाजवा, हे वाजवा, वाजवा. वाजित राहा. हा, कथा ऐका, कथा ऐका. श्री कृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमाः. श्रीमद भागवतातल्या दशमस्कंदातल्या उत्तरार्धातली कथा आहे. ही कथा सांगताना शुकदेवांच्या वाणीला बहर आला. विरक्त शुकदेव आसनावरती विराजमान आहेत. धर्मसभा गच्च भरलेली आहे आणि मृत्यू जवळ आलेला पाहूनही न डगमगता कृष्ण चरित्रात समर्पण करणारे राजा परीक्षित कथा मनपूर्वक ऐकतायत. त्यातला एक भाग तुमच्या समोर मांडतोय. पूर्व काळात सांदीपाणीच्या गुरुकुलात सगळे शिकायला बरोबर होते. भगवान कृष्ण ब्रह्मांडाचा नायक एका पाटलांचं पोर होते. सत्ता आणि संपत्ती त्याच्या द्वारात लोटांगण घालत होती. पण श्रीगुरूच्या आश्रमात गुरुकुला संस्थेत अध्ययन करावं हा रीतिरिवाज पहिल्यापासून चालत आला. राम जगाचं दैवत, पण वशिष्ठ त्याचे गुरु. कृष्ण सगळ्या जगाचा जगद्गुरु, पण त्याचे गुरु सांदीपाणी गुरु. माणूस किती मोठा झाला तर त्याला गुरु लागतं. ज्याला गुरु नाही त्याची यादी आपल्याकडे इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदीची ना. यांना गुरुचा अभाव आहे त्यामुळं त्रास आहे, आणि अन्य देवांना गुरु आहे त्यामुळं ते आनंदात आहे. संसारी जीवाला सुद्धा गुरु असावा लागतो असा कोणीतरी जाणता, असा एखादा सत्पुरुष, अथा एखादा विरक्त, एखादा वैष्णव, एखादा वारकरी, एखादा सत्पुरुष, एखादा यती संन्यासी, एखादा विप्रकुलोत्पन्न जाणकार श्री गुरु करावा. जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे जैसे मूळसिंचने सहज शाखापलो संतोषती. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे. त्रयमूर्तीच्या द्वारा विकसित स्वरूप आहे, त्याचं नाव श्री गुरु आहे. त्याची शरणागती केली पाहिजे. म्हणून सांदीपाणीच्या गुरुकुलात कृष्ण परमात्मा शिकण्याकरता ठेवलेत. बालस्वरूप आहे. बरोबरच एक ब्राह्मण कुळातलं पोर, सांपत्तिक बळाचा अभाव, शरीरही कृश झालेलं, त्याचं नाव सुदामा. त्याला भगवान श्रीदामा म्हणत असत. अध्ययन खूप झालं. 14 विद्या 64 कला पूर्ण झाल्या. पुढे सुदामाचा विवाह, प्रपंचाला सुरुवात, आणि बोरबंदरला राहणं, घर, शाळीग्राम कृष्णमूर्तीची नित्यपूजा, रोज वैश्वदेव, रोज यज्ञाला नारायणाला आहुत्या, आणि भगवान नारायणाचं तुळशी माळेवरती नित्य स्मरण आणि जप. 12 वैष्णव ऊर्ध्वपुंड तिलक, कंठी तुळशी माळा. आणि सारखी आठवण येत होती की माझा मित्र ब्रह्मांडाचा नायक आहे आणि आज तो द्वारकेचा राजा आहे. सुशिला नावाच्या सुदाम्याच्या बायकोने ही चर्चा मनालाच बोलताना ऐकली आणि तिने प्रश्न विचारला, नाथ, स्वामी, वल्लभ, भ्रातार, यजमान, पती, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? तुमचा मित्र सार्वभौम चक्रवर्ती राजा, सुवर्णाची नगरी त्याच्या ताब्यात, सुवर्णाच्या सिंहासनावरती तो बसतो, आणि तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होतं, भिक्षा मागावी लागते, पर्यटन करावं लागतं. एक वाक्य बोलू का? समर्थांची ओवी आहे. किती ब्राह्मण श्रीमंत कुळातला असला तरी समर्थांचा संदेश आहे, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवत या पक्षा रक्षिले पाहिजे. भिक्षा मागितल्यानं अहंकार जडत नाही, संपत्तीचा मद तयार होत नाही, माणूस कोवळा राहतो, मान त्याची शिथिल वाकल्या जाते. भिक्षा देणारा श्रीमंत असतो, भिक्षा मागणारा याचक पुत्रवत असतो. याकरता भिक्षेचं अन्न महत्व आहे. आपल्याकडे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदी हीच पार्वती. वैष्णवात माताच कमलादेवी, पिता देवो जनार्दना, बांधवा विष्णू भक्ताच, या भिक्षा मागण्याच्या पद्धती आहेत. भिक्षेनं निराभिमानी जीवन होतं, लवचिक होतं, भक्ती प्राधान्याने होतं, हृदय ओलं होतं, आसवांच्या धारा लागतात, कंठ सद्गदित होतो, अंगाला कंप सुटतो. मला वाटतं आपलं ब्राह्मण शरीर आहे. तुम्ही एक दिवस काही मागण्याकरता हळूवार कृष्णाकडे द्वारकेला जावं असं मला वाटतं.
बायकोनी सांगितलंय, काही चुकीचं नाही तिचं. घरात कमी असताना एखाद्या जिल्हा परिषद सदस्याला, गावातल्या सरपंचाला, श्रीमंत महाराजांच्या कानावर घालून जर प्रपंचाची डेव्हलपमेंट होत असेल तर घरातल्या काही सूचना बाहेर दिल्या तर काही चुकीच्या नाहीत. तिला वाटलं आपल्या पतीनं जावं आणि आपला एवढा मित्र आज मोठा आहे तर त्याला जाऊन निवेदन तरी द्यावं सर. मग कृष्णचंद्र परमात्म्याला भेटण्याकरता सुदामदेव बोरबंदर ते द्वारका हा प्रवास झाला. कृष्ण स्मरण करत करत हिंदी भजन माझ्या 2-3 पाठातलेत, पण तुम्ही सगळे कंटाळून जाल. वादक गायकाला अचानक पकड येत नसते, त्यामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता मीच माफीनामा समोर उठून कीर्तन संपवणार आहे. गोविंद स्मरण करत, कृष्ण स्मरण करत हृदयातच मूर्ती विकसित झाली आणि सुदामदेव द्वारकेत पोहोचले. नदीवर कपडे धुणाऱ्या स्त्रियांच्या पायातल्या नुपुरांचा ध्वनी सुवर्णाचा होता. कंकणाचा चुडा हिरव्याच्या पुढे सुवर्णाच्या पाटल्या होत्या. कर्णफुलं होते आणि भरजरी काठाला चांद्याने सोनं असं विणलेलं होतं. शिखर ध्वज फडकत होते. आणि सुदामदेव त्या गावात गेले. त्या स्त्रियांना विचारलं, माझा मित्र कृष्ण इथेच राहतो? त्या गावातल्या स्त्रियांना राग आला की ब्रह्मांडाच्या नायकाला एकेरी म्हणणारा तू आहेस तरी कोण भिकारी. हा शब्द ऐकल्यावर सुदाम्याच्या मनाला कळत नकळत दुःखच होत होतं. ठाकोलसे द्वारी आणि उभा याचक भिकारी. मी भक्तीची भीक मागण्याकरता आलो, प्रेमाची भीक मागण्याकरता आलो. गावात प्रवेश केला, लोक धक्का देत होते. हर दिन ऐसे कोई याचक यहाँ मांगने के लिए बैठते हैं, कितना देना. बस ये लोग तो ऐसे भंगार आते, यहाँ कितना लोगों को देना चाहिए. ही वार्ता कानावर पडून कृष्ण परमात्म्याच्या मित्राला दुःख वाटत होतं. कंठ भरून येत होता त्याचा. नारदी कीर्तनात आख्यान यापेक्षा वेगळं काय असतं. रडत रडत सुदामा डोळे पुसत पुसत प्रारब्धेचे डोळे धन प्रारब्धेचे वाढे मान, अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन, हे त्याला जाणीव होतं. सुदामदेव मुख्य द्वारापर्यंत आले. सुवर्ण नगरीत लखलखीत प्रकाश पडलेला, दीप प्रज्वलित होते. स्त्रिया नटून खटून आल्या होत्या. रांगोळ्या सडा संमार्जन केलेले सतेज सुंदर तेजपुंज गाव. वातावरण पुलकित पावन, मंद मंद गतीनं वायू वाहत होता. पक्षी पूजन करत होते, जणू वेदमंत्रांचाच ते घोष करत होते. ऋषीमुनी देवाला गात होते. भाट ईश्वराचा जय जयकार करत होते. आणि एकच चाललं होतं त्यांचं, राजाधिराज महाराज, ब्रह्मांड नायक, त्रिभुवन सुंदर, द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण परमात्मा की जय जयकार चालला. आणि त्याला वाटलं एवढ्या मोठ्या सत्कार समारंभात माझ्यासारख्याची काय डाळ शिजणार आहे. म्हणून त्यांनी अशा द्वारपालांना सांगितलं, जरा आत निरोप द्या, म्हणावं तुमचा मित्र सुदामा आलेला आहे. द्वारपालाला वाटलं कोणी असा एखादा याचक असेल. माझ्या जीवनातली घडलेली घटना सांगतो, तुम्ही टाळ्या वाजवाल. माझी अरे कळल्यावर वाजवा ना. तुम्ही मरण्याच्या आधी खड्डा खाणलाय. यावरनं ऐकणाऱ्याचे कानं किती तयार आहेत हे मला तात्काळ कळतं. विठाला कीर्तनात 2 प्रकार आहेत, रसनिर्मिती आणि रसभंग. वाक्य कळलं तुम्हाला? रसनिर्मिती आणि रसभंग. रसभंग करू नये वक्त्याचा, ऐकणारांनी मनपूर्वक ऐकावं, समजून ऐकावं आणि योग्य वेळेलाच टाळीचा, स्वराचा, मुद्रेचा भाव प्रकट करावा. मी अत्यंत गरिबी जीवन जगलेलं, अजूनही गरीबच आहे. माझ्या अंगावर कपडे नाही, त्याहून तुम्हाला अंदाज काढला असेल. अजूनही गरीबच आहे. मानसिकता आहे, वाचन आहे, व्यापकता आहे, पण द्रव्याचा प्रचंड अभाव. देतो देव, कमी काही नाही, पण खूप काही करावं असं अजिबात नाही. हे दुःखच एक जीवनातलं. असो तरी सुद्धा ते आपलं प्रारब्ध आहे. शास्त्रीजी, प्रसंग असा, येवल्याला अंबादास बनकर साहेबांच्याकडं रामराव महाराज ढोकांची रामकथा. भव्य दिव्य मंडप, मांगल्याचं वातावरण, भव्य सतेज स्टेज, फुलं माललेली, मध्ये झाडांच्या कुंड्या, प्रवेशद्वार, त्यावरती अत्तर, गुलाबाचं पाणी, हातात पुष्पगुच्छ, माझं धोतर फाटलेलं, गुडघ्यापर्यंत जाडं भरडं, अंगावर पंचा टाकलेला, दाढी प्रचंड वाढलेली, धुळीच्या कणानं पांढरी दाढी पण मळकट दिसायला लागली, डोळे किलकिले झालेले, पोटात काही नव्हतं, कर्मकांड पाळायचं, धर्माचरण करायचं, कधी मिळतं कधी मिळत नाही, समय येईन तसं जगावं लागतं, वागावं लागतं, कालपरत्वे. कधी एखादं सात्विक मिळालं घर तर सात्विक दुधातल्या दशमीचा आहार घ्यावा, न मिळालं फलाहार घ्यावा, न मिळालं दूध घ्यावं, वैष्णवांचं मिळालं पावित्र्याने मानावं, ब्राह्मणांचं मिळालं यती भिक्षा घ्यावी.
प्रसंग येईन तसं समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. पोटात काही नव्हतं आणि मी मुंबईवरनं निघालो, येवल्याला पोहोचलो. पुन्हा तोच विषय, गाडी माझी खराब झाली होती. मी 53,000ला जुनी फॅट घेतली होती. डागडूच करून तिला प्रवासाने फिरत असायचो. कधी शीट तुटायचं, कधी पॅच मारलेला पत्रा निघायचा, कधी हेडलाईट जायची, कधी इंडिकेटर आपणहून लागायचे, तर कधी कधी आर्मेचर बंद पडायचं, तर कधी कधी बॅटरी डाऊन होत असायची. काय करावं कळत नसायचं. द्रव्याचा अभाव. 800, 600, 500, 300, 200, 151 लोक रुपये देत असायचे आणि तेवढ्याच समाधान मानायचं. अजूनही माझी जीभ कुठे विटाळली नाही. लोक देतील ते मी घेतो, लोक कमी देत नाहीत, मला समाधान आहे, मी आनंदात जीवन जगतो. देवाने अजूनही अशीच उर्वरित काळात मला बुद्धी द्यावी आणि हे जीवन धर्माचरणाने परिप्लुत व्हावं. मी त्या मंडपात पोहोचलो. चोपदार आणि श्रीमंत लोक मला स्टेजकडे जाऊच देत नव्हते. ऐकता ना तुम्ही, ऐकता ना? ज्याने निमंत्रण दिलं ते स्टेजवर होते. ते आता कृष्ण विवाहाच्या गडबडीत होते. घोडे सजलेले, हत्ती आणलेले, बँड वाजत होता, टाळपखावज, निनाद, वैष्णवांच्या पताका गगनात झेप घेत होत्या, मंगलवाद्य वाजत होती. अशा प्रसंगाला सनई वाजायला लागली. माझ्यासारख्याने जाणं मलाच कसं तरी वाटायचं. दुथर्फ स्त्रिया पुरुषांचा समाज मधून फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. फुलं अतिथीला, अभ्यागताला, वैष्णवाला, यतींना, संन्याशाला येण्याकरता होते. मी गेटवर उभा होतो. मला कोणी ओळखतच नव्हतं, पण रात्री माझं त्या सप्ताहात कीर्तन होतं. तेव्हा पत्रिकेत फोटो छापण्याची पद्धती नव्हती. आम्ही सगळेच बरोबर सुटलेले मागे पुढे त्या काळात. आणि मी अगदी पादांगुष्टवाद पर्वणी पायाच्या अंगठावर उभा राहून मान वर करून पाहायचो की कोणाच तरी लक्ष माझ्याकडे वेधल्या जावं. चुकून आनंदाच्या भारात वंदनीय रामराव महाराज ढोक, माझे परममित्र, त्यांनी असं डुंकून पाहिलं आणि ते माईकवर काय म्हणाले माहिती का? अरे बाबा, अरे सुदामा आला, रे सुदामा, माझा सखाला मित्र बाबा. हे लोकांनी ऐकलं, टकमक लोक बघायला आले. अरे इथे काय बघता, त्याला घेऊन या. माझ्याकडे लक्ष वेधल्या गेलं आणि चोपदारांनी ज्याच्याकडे उत्सव आहे त्यांनी वाजवत गाजवत फुलं टाकत मला स्टेजवरती आणलं. दृष्टांत संपला, दृष्टांत संपला. आमचे स्वामी सागरानंद पितामह भीष्म भारतातल्या साधूंना, आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना, त्या त्या राज्यातल्या कलेक्टरला, राज्यमंत्र्याला, महसूलला त्यांना अपार्टमेंट मागावं लागते कुंभात. पण मी गेल्यावर बाबा एका आसनावर मांडीजवळ मला घेतात, चहाचा घोट पाजतात आणि प्रेमाने म्हणतात, जोशी बाबा तुम्ही आले म्हणजे बरं वाटतो. हा जिव्हाळा, हे प्रेम, हे प्रेमसंबंध आहेत. हे श्रीमंत आणि सामान्यांना असं प्रेम द्यावं हा संकेत या कथेतला आहे. याच्या जाणीवा सगळ्या श्रोत्यांना असल्या पाहिजेत. भगवान परमात्माने सुदामा शब्द ऐकला, सिंहासनावर उडी मारली, पितांबर पायात अडकला, जाता जाता नखाला स्पर्श झाला, विजा होणार तेवढ्यात परमात्म्याने उडी मारली, सुदाम्याला प्रेमालिंगन दिलं. कथा विस्तीर्ण मोठी आहे. आणि सुदाम्याच्या चरणावरती कृष्णदेवानं पाण्याने अभिषेक केला. श्री कृष्ण सखा कशित ब्राह्मणो ब्रह्म वित्तमा. मेरा सखा है, मेरा मित्र है, विप्र है, मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे बराय वर्णन करतात. हे भूतळ वर्णानाम ब्राह्मणो गुरु. तुम्ही आलात, बरं वाटलं. आलिंगन दिलं, हाताला धरलं, सिंहासनावर बसवलं, सगळ्या जणीला बोलवलं, नमस्कार करा. मित्रबिंदा आली, कालिंद्या आली, सत्यभामा आली, रुक्मिणी आली, चंपकलता आली. ऐकता ना, सगळ्या जणी आल्या. हे थकून गेला ब्राह्मण, लाला ये कौन है सब? बोले क्या बताऊं तुझे, ये पूरा हमारा वसुधैव कुटुंब है. बास क्या बताऊं. बोले इतनी भीड़? तो बोले पूरा मतदार संघ मेरा ही है. सुदामदेव म्हणाले, अगर तू खड़ा रह गया किसी पक्ष के टिकट पर तो चुनाव हो जाएगा. क्या है, सबका मतदान तो इकट्ठा मिल रहा है, तुझे क्या कम है. सगळ्यांना नमस्कार करून आशीर्वाद देऊन सुदामदेवाच्या हात असे थकायला लागले. तो बोले एक करो ना यार, तुम्ही मुझे नमस्कार करो, मैं आपको आशीर्वाद दूंगा, फिर सबको मिल जाएगा. म्हणजे इंजिन आल्यावर डबे येतात तसा हा प्रकार. कळलं ना. तुलाच माझा आशीर्वाद सगळ्यांना तू दे. पाणी आणलं, दूध आणलं, गुळाचा खडा आणला, सगळं आणलं. भगवान फार खोडील, हा फार कठीण आहे. तो घेशी तेव्हा दिशा आई साससी उदार. हा फार कठीण आहे. क्या सुदामा कैसा चल रहा है? बस ठीक तो है भैया, ठीक है. तबीयत तो बहुत बिगड़ गई. माताजी कैसी है? और शादी फिदी कुछ हुई कि नहीं? सब हुआ लाला, बस तूने पूछना नहीं और मैंने बताना नहीं. ठीक है. कोई तकलीफ? कोई तकलीफ नहीं. तो क्यों आया? बस मिलने आया, बाकी क्या है.
कोई मांगना चाहता है? कुछ नहीं, भगवान प्रेम दीजिए, भक्ती दीजिए, बस इतना ही मांगने के लिए आया हूँ, बाकी कुछ नाही. सगळ्यात झाल्या शेवटी विचारलं, भाभी माने कुछ भेट पठायो? तुझ्या बायकोनं, माझ्या वहिनीनं, भाभीनं मला काही दिलंय का? मला कथा मी करू शकेल ना भागवताची? कुणी ठेवत नाही हो माझी, फार वाईट अवस्था. एकदा दोनदा कथा केली पण कलाकारा वाटण्यातच गेली, घरी फक्त बुक्का गेला, तेव्हापासून बंद केली. 21 फायलिनवाला, 15 तबल्यावाला, गायक 11 वाला, सगळं ठरलं 31 ला. शेवटी नारळ बिना पाण्याचा बुक्का माझ्या घरी गेला, तेव्हापासून धंदा मी बंद केला. कारण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. काय हरकत आहे माझ्यासारख्या गरीबाचे 51-70 हजाराला कथा ठेवायला? काय हरकत आहे महाराज? काही त्रास तर नाही तुम्हाला? करू शकता ना तुम्ही? लोक येतील का ऐकायला? कुणी ऐकायला असू नसू, आपलं असलं म्हणजे झालं. काय करायचं आपल्याला? म्हणजे प्रेम असलं म्हणजे झालं, असं मला म्हणायचं, बाकी काही नाही. कुछ भेट पठायो? परमात्मा गाठी देण्यातही तज्ञ आहे, गाठी सोडण्यातही. संदेहाच्या सुटल्या सोडतोय न देतोय. त्यांनी काय केलं, सुदाम्याच्या उपरण्याला धरलं. ए सुदामा, इसमें क्या लिखा है? बोले कुछ नहीं, बस तेरे लिए पावा दिया है, पोहे पोहे पोहे, तंदूल दिया है, भाभी माने दिया है तो छोड़ दे. सोडलं ते पोहे. सुदामा देवाची फके मारी कोरडची, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयार. प्रमाण सगळ्यांच्या पाठातली. सुदामा ब्राह्मण, दुःखी दारिद्र्य पिढीला. सुवर्णाचा गाव दिला. किती अल्पण अवासना होती, फक्त भेटायचे, फक्त आलिंगन द्यायचं आणि भक्ती मागायची. परमात्म्याने सोन्याचा गाव दिला. कथा आख्यान संपलं. आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाकरता ही कथा तुमच्या समोर दृष्टांताच्या रूपानं मांडली. माझी अल्पही वासना, तू तो उदाराचा राणा, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, परी कैवल्या ऐसे पवित्र, वैरियाही दिधले तुका म्हणे भोगे, पिढा केली धाव वेगे, विठोबा रखुमा. भोग शब्दाचा अर्थ शास्त्री महाराज इथे स्त्री पुरुषात निर्माण होणारी अवस्था याला कृपया असा उल्लेख करू नये. तर जन्म आणि मृत्यू याच भोगाला आता कंटाळ्यामुळे देवा आता फक्त तू आणि मी एक व्हावा अशा अपेक्षा आहे. हे कीर्तन तुमच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. कीर्तनात जे बरं असेल ते तुमच्या सगळ्यांचे, चुकलं ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. स्वर ताल लय अभियुक्तीने हे कीर्तन करण्याचा मी प्रयास केला. तुम्हा सगळ्याला आवडला असेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. हे कीर्तन तमाम भाविकांना समर्पित करतो. आमच्या महाराजावरती प्रेम ठेवा, श्रद्धा ठेवा. महाराज तुम्ही पुत्रवत या सगळ्या भक्तावरती अनुकंपा ठेवा.
साधूच्या समाजात चोपदार थोडं बसा, चोपदार थोडं थोडं बसा, या या. साधू समाजात जीवनात तीनच गोष्टीचं भय आहे. ऐकताय ना? साधू जीवन जगताना तीनच गोष्टीचं भय आहे. अधिक अर्थ म्हणजे द्रव्य, राजकारण 2 नंबर आणि 3 कारण स्त्री. या 3 गोष्टीवर ज्यांनी विजय मिळवला परमात्मा त्याला भरभरून देतो. हे माझं विधान. म्हणून धर्माचरण, शुद्ध भाव, श्री गुरु चरणावरती नितांत निष्ठा. सद्गुरु गणेशानंद सरस्वती महाराज की जय. आपल्या आई वडिलावरती प्रेमवात्सल्याचा भाव आणि भक्तावरती अनुकंपा. आपले भगवान चैतन्य कानिफनाथ महाराज, भगवान हनुमंतराय आणि ज्या ज्या देवता इथे असतील गुरुगादीच्या, त्या तुम्हाला सदैव आशीर्वाद देत राहतील. आपलं जीवन शुद्ध, शुचिर्भूत, पवित्र ठेवा. आखाड्याशी सदैव अखंड प्रेम ठेवा. गुरुचरणावर निष्ठा ठेवा. वरचीवर तुमच्या जीवनात या वस्त्रात पदाची वाढ हो, हीच नारायणाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम देतो. माऊलीचं भजन घेतो. तुम्हा सगळ्यांना एकदा हात वर करायचे. एकदा स्त्री पुरुषांना, जरा मातृवर्गांना असं स्पष्ट प्रकाशाने दिसता येईल असे एखादी योजना करता येते का लाईटवाल्याला? एखादं फिरवता येतंय का? हे एखादं इकडे तिकडे त्यांच्याकडे मातृवर्गांना, मातृवर्ग भगिनींना काही प्रकाश योजना त्यांच्या कॅमेरा मतवर करा. सगळेजण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे भोग महादेव तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे. क्रीडा केली धाव वेगे, धाव वेगे, सुख वसे तुझे पायी. वा, सुख वसे मद ठेवी तये ठाई, मद ठेवी, मद ठेवी तये ठाई, तये ठाई, सुख वसे तुझे पायी. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते. विनिमितासु हे कीर्तन चैतन्य कानिफनाथ भगवान उमापती महादेव, पवनसुत हनुमानजी, यज्ञ नारायण, संतवृंद, ब्रह्मवृंद यांना समर्पण पुष्प आणि कीर्तनाला विराम. आपण सगळेजण आलात. कीर्तनाची शांतता आपण पाळली, मर्यादा पाळली. लेकरं बाळं, स्त्रिया, पुरुष, आबालवृद्ध एकसंघ आलात. कुणी पत्रकार असतील त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की वारकरी संत परंपरेचे कीर्तनातले विचार आपल्या सिद्ध लेखनीनं, आपल्या
या जिल्ह्याच्या एडिशनला देऊन या सप्ताहाचा लौकिक वाढवावा अशी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. स्वामी महाराज तुम्हा सगळ्या संत त्रयांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि शब्दांना विराम देतो. 2 पखावज वादक पीटी मास्तर टाळकरी मला उत्तम लाभले. चोपदार विनेकरी या सगळ्यांना धन्यवाद. चित्रीकरण करणाऱ्या व्हिडिओ करणाऱ्या दादांनाही धन्यवाद देतो. मला फक्त कॅमेरामनच कोणी दिसले नाहीत, ते कामं आपल्या फोटोग्राफर लोकांनी मोबाईलच्या द्वारा केली आहेत. हा विचार आणि विस्तार सोशल मीडियाच्या द्वारा हा दिव्य भव्य सोहळा कसा महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात पार पडतो ही सूचना आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला द्याल अशी अपेक्षा करतो. लोक विकृत आणि वाईट फार पांगवतात, चांगलाही संदेश समाजात जावा अशी भावना आणि या ठिकाणी थांबतो. स्वर द्या. विठ्ठल जय जय ओम चैतन्य श्री कानिपनाथाय नमः. रंगपंचमी यात्रा निमित्त विश्व शांती धर्म संस्कार सोहळा तथा महारुद्रयाग 108 यज्ञ सोहळा धारणखेडा. आजचं जागराचं कीर्तन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण आचार्य अमृत महाराज जोशी बिडकर महाराजांनी अधिकारी वाणीतून अमृतमय असं आपल्याला ज्ञानदान दिलेलं आहे. उद्याचं कीर्तन श्री हरिभक्तपरायण 10 ते 12 आपले सर्वांचे गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य नारायणनंदाजी सरस्वती धारणखेडा महाराजांचं 10 ते 12 कीर्तन होईल आणि अगोदर श्री हरिभक्तपरायण सद्गुरू गणेशानंदजी सरस्वती यांचं गुरुपूजन होईल तथा आई वडिलांचं गुरुपूजन सोहळा होईल आणि नंतर पुन्हा महाराज कीर्तन झाल्यानंतर सद्गुरू गणेशानंद महाराज सर्वांना आशीर्वाद देतील आणि त्यानंतर सर्वांनी अण्णा हजारे येणार आहेत, महाप्रसाद होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे, माता भगिनींना सर्वांना विनंती आहे, उद्या जी काही महापर्व काळ मोठी संधी आहे, काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर सर्व माता भगिनींना विनंती आहे, पुरणपोळी हे जे काही जेवण आहे हे आपण आपल्या घरून बनवून आणायचं आहे आणि इथे अर्पण करायचं आहे. कानिपनाथाला नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून सर्वांनी श्रद्धापूर्वक नामचिंतन करत करत स्वयंपाक करून या ठिकाणी आणून द्यायचं आहे. नम्रतेची विनंती. उद्या 10 ते 12 सद्गुरू नारायणनंदजी सरस्वती धारणखेडा आश्रम महाराजांचंच या ठिकाणी कीर्तन आहे आणि कीर्तनाच्या अगोदर गुरुपूजन सोहळा सद्गुरू गणेशानंदजी बाबा सरस्वती महाराजांचं गुरुपूजन होईल आणि नंतर आईवडिलांचं गुरुपूजन होईल व त्यानंतर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होईल व आशीर्वाद पर महाराज बोलतील. तसेच अण्णा हजारे बी येणार आहेत. सद्गुरु कानिपनाथ भगवान की जय. ओम नमः. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.